मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या संदर्भातली बातमी आहे। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे राज्यस्तरीय बैठक घेत आहेत। पुढची त्यांची रणनीती काय, त्यांचं म्हणणं काय, या संदर्भात कदाचित या राज्यस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होईल। मराठा आंदोलकांशी जरांगे संवाद साधणार आहेत, त्यांची भूमिका समजून घेणार आहेत, त्यांना सध्या येणाऱ्या अडचणी समजून घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे अंतरवाली सराटीमध्ये। मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियर जीआरच्या अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर आंदोलकांशी चर्चा होईल। बैठकीनंतर दुपारी 1 वाजता मनोज जरांगे पत्रकार परिषद घेतील आणि पुढची आंदोलनाची दिशा, सरकारबाबतची भूमिका ते स्पष्ट करतील। अजून एका मोठ्या बातमीकडे आपण वळणार आहोत। ही बातमी आहे मुंबईतूनच। मुंबई महापालिकेने 6 महिन्यांपूर्वी नव्यानं निवडून आलेल्या महापौर, उपमहापौर आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांकरता नव्या कार आणलेल्या होत्या। आता पुन्हा एकदा कारचा प्रस्ताव आहे। महापौर, सभागृह नेते, समिती अध्यक्षांकडून हा प्रस्ताव आलेला आहे। आम्हाला आधीच्या कार नकोत, आम्हाला नव्या स्कॉर्पिओ कार पाहिजेत, त्या स्कॉर्पिओ कार सोयीच्या आहेत असं म्हणत ही मागणी करण्यात आलेली आहे। जानेवारीमध्येच मनपानं नव्या कारची खरेदी केली आणि आता पुन्हा त्या कार नकोत, नव्या स्कॉर्पिओ कार हव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे। तब्बल 2,16 लाख खर्च करून 13 नवीन कार्स खरेदी करण्यात आलेल्या होत्या। महापौरांसाठी 30 लाखांची इनोवा, तर उपमहापौर, समिती अध्यक्ष यांच्यासाठी प्रत्येकी 18 लाखांच्या स्कॉर्पिओ कार्स खरेदी करण्यात आल्या होत्या। मात्र आता सभागृह नेते, उपमहापौर, समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांना या स्कॉर्पिओ कार नकोशा झालेल्या आहेत। सध्याच्या स्कॉर्पिओ गाड्या नव्या नसून त्यांच्याबाबत कोणतीही तांत्रिक तक्रार नाही, पण वाहनांची उंची अधिक असल्यानं लांबचा प्रवास, वारंवार होणारे पाहणी दौरे आणि शहरातील खड्डे यामुळे रस्त्यांवरून प्रवास करताना धक्के अधिक जाणवतात, पाठ दुखते। त्यामुळे इनोवा क्रिस्टा अधिक सोयीची ठरेल असा दावा करण्यात आलेला आहे। सभागृह नेते, उपमहापौर, समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। एकीकडे मुंबईकर खड्डे, वाहतूक कोंडी, नागरी सुविधांच्या प्रश्नांशी झुंज देत आहेत, दुसरीकडे त्याच रस्त्यांवरील धक्क्यांपासून अधिक आरामदायी प्रवासासाठी पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचं अपग्रेडेशन करण्याची तयारी सुरू आहे। यामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। जे वैधानिक समित्याचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी सुमित सावंत यांच्याशी आपण बोलूया। सुमित, 6च महिने झाले, नव्याच गाड्या घेतलेल्या होत्या, नव्या कोऱ्या गाड्या होत्या, त्या आता नको आहेत। स्कॉर्पिओ गाड्या या कम्फर्टेबल नाही आहेत आणि नवीन गाड्या हव्या आहेत। काय सांगाल या सगळ्या संदर्भात? 5 महिन्यापूर्वी नवीन सरकार आलं आणि त्यापूर्वी जी वाहनं आतापर्यंत हे सगळे वापरायचे किंवा जे अध्यक्ष वापरायचे त्या गाड्या एवढ्या 4 वर्षामध्ये जेव्हा सत्ता कोणाची नव्हती तेव्हा त्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या। नवीन आलेल्या सत्ताधाऱ्यांसाठी नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या, पण 5च महिने झाले। 5 महिन्यामध्ये आता मागणी जोर धरू लागली या सगळ्या नेत्यांकडून की आपल्याला नवी वाहनं हवी आहेत, कारण आता असलेली जी वाहनं आहेत किंवा स्कॉर्पिओ ही गाडी आहे ती थोडी उंच आहे, लांबच्या प्रवासाला जम्प करते किंवा त्याचा त्रास होतो। त्यामुळे जी गाडी आरामदायी असेल अशी गाडी आम्हाला द्या, कारण आम्हाला लांबचा प्रवास करावा लागतो, ठिकठिकाणी पाहणी दौरे करावे लागतात। अशा वेळेला प्रवास सुखकर होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच गाडी बदलून मागितली। खरं तर मागणी करताना सुरुवातीला हायब्रिड गाडीचीच मागणी केलेली होती, पण हायब्रिड गाडी ही आता आयुक्तांना आणि दुसरी महापौरांना दिलेली आहे। त्यामुळे प्रोटोकॉलनुसार तितक्या उंचीची गाडी देता येणार नाही, मग म्हणून त्याच्या खालच्या दर्जाची गाडी म्हणजे इनोवा क्रिस्टा आणि ती मागणी केली आहे सगळ्या नेत्यांनी। आयुक्तांकडे प्रस्ताव गेलेला आहे, लवकरच तो प्रस्ताव तयार होऊन अध्यक्षांकडे येईल आणि त्याच्यावरती पुन्हा हे सगळे अध्यक्ष सह्या करतीलच, कारण त्यांनीच मागणी केलेली आहे। त्यामुळे एका बाजूला जनतेचे प्रश्न सोडवायचे किंवा जनतेसाठी काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचे काम मात्र आधी करून घ्यायचं, मार्गी लावायचं, हेच सध्या दिसतंय। नक्की
सुमित, धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. मुंबईतलीच अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळलं होतं, विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता. त्या प्रकरणासंदर्भात ती बातमी आहे. एका विद्यार्थ्याचा या सगळ्या प्रकरणात मृत्यू झाला होता. 12 दिवस उलटून गेले तरी सुद्धा त्याची फेरचौकशी रखडलेली आहे. महापौर रितू तावडेंनी या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले, पण 12 दिवस उलटून गेले तरी या प्रकरणाची ना फेरचौकशी झाली आहे ना त्रयस्थ संस्थेची नियुक्ती झाली आहे. प्राप्त अहवाल महापौरांनी फेटाळला होता. त्यानंतर फेरचौकशी करून सविस्तर अहवाल सभागृहामध्ये सादर करण्याचे महापौर रितू तावडे यांनी आदेश दिले होते. पण 12 दिवस उलटून गेले तरी या प्रकरणाची फेरचौकशी झालेली नाहीये. महापौरांच्या आदेशानंतरही महापालिका प्रशासनाकडून हालचाल नसल्याचा आरोप करण्यात आलाय. कुटुंबाला न्याय देण्याऐवजी महापालिका वेळकाढूपणा करतेय असा आरोप करण्यात आलाय. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी साईनगरी शिर्डीत भक्तांची मांदियाळी बघायला मिळते. देश विदेशातून आलेल्या लाखो साई भक्तांनी साई समाधी दर्शनाकरता मोठी गर्दी केली आहे. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत अनेक पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात. साईबाबांच्या काकड आरतीनंतर पादुका मिरवणुकीनं मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक भाविकाला साई दर्शन मिळावं याकरता साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात आलं होतं. संस्थांकडून दर्शन, निवास आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. या गुरुपौर्णिमेच्या उत्सवासंदर्भात आपण अधिक बोलूया. आमचे प्रतिनिधी हरीश आपल्या सोबत आहेत. हरीश, साई मंदिर परिसरातच आपण आहात. 3 दिवसांचा उत्सव असतो आणि देशभर त्याची चर्चा होते असा उत्सव असतो, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, अतिशय आनंद आणि उत्साह शिर्डीमध्ये बघायला मिळतोय. कारण साईबाबांना गुरु मानणारे हजारो लाखो साई भक्त जे आहेत ते कालपासूनच शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि 3 दिवस खरं तर शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. कालपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि आज सकाळी साईबाबांची पहाटे काकड आरती झाली. त्यानंतर विना, फोटो यांची मिरवणूक निघाली आणि विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत. हजारो साई भक्त शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. पायी पालख्या ते घेऊन आलेले आहेत. ज्या पद्धतीनं वारकरी पंढरीला जातात त्याच पद्धतीनं जे साई भक्त आहेत ते शिर्डीला पायी वारी घेऊन येत असतात. हजारो साई भक्त शिर्डीत दाखल झालेले आहेत. विविध कार्यक्रम पार पडत आहेत. मी आता मंदिर परिसरातल्या लेंडी बागेमध्ये आहे. याबद्दल बघितलं जातं या ठिकाणी ध्वजारोहण या ठिकाणी पार पडत आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश त्यांच्या हस्ते हा उत्सव उभारला जातोय आणि दिवसभर विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. अतिशय उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय. साई भक्त आलेले आहेत, बाबांचं दर्शन ते घेत आहेत आणि एकंदरीत सगळा उत्साह बघायला मिळतोय. तर काय उत्साह आहे गुरुपौर्णिमेचा आणि कशी तयारी साईबाबा संस्थांनी केली? अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे. गुरुपौर्णिमा जी आहे ते बाबांच्या कालावधीत बाबांच्या भक्तांनी जी आहे पूजा करून सुरू केलेली होती आणि दरवर्षी साईबाबा संस्थान अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव जो आहे तो साजरा करत असतं. 3 दिवसाचा उत्सव जो आहे आज मुख्य दिवस आहे आणि 3 दिवसामध्ये जवळपास 3 ते 3.5 लाख भाविक जे आहेत बाबांच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्यामुळे तसं नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आज मंदिर जे आहे 24 तासचे ते भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे. अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे बेंगलोरचे साई भक्त प्रकाश यांनी केलेली आहे. गुरुस्थान असेल, मंदिर परिसर असेल, गेट नंबर 3 असेल, या ठिकाणी अत्यंत चांगली फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. बाबांच्या भक्तांना बाबांच्या सोबतचा फोटो जो आहे सेल्फी जी आहे ती काढता यावी म्हणून गेट नंबर 3 ला जे आहे ते चांगली सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. साधारण किती भक्त येतील या 2-3 दिवसामध्ये आणि कशी व्यवस्था त्यांची करण्यात आली? जवळपास 3 ते 3.5 लाख भाविक येतील तसं नियोजन जे आहे ते संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. दिवसभरामध्ये जे आहे ते मोनिका साई यांचा भजनाचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी शैलेंद्र भारती जे आहे
सिंगर त्यांचा सुद्धा भजनाचा कार्यक्रम त्यावेळेस आयोजित केलेला आहे. प्रसादाला मध्ये जवळपास 90,000 भक्त जे आहेत महाप्रसादाचा लाभ घेतील जसं नियोजन नक्कीच सुवर्ण आपण बघितलं तर अतिशय उत्साह आणि मोठी तयारी जी आहे ती साईबाबा संस्थांकडनं करण्यात आलेली आहे. जवळपास 80-90,000 भौतिक शिकतील अशा प्रकारची व्यवस्था प्रसादालयात करण्यात आलेली आहे. 3 ते 4 लाख भाविक आज दर्शनाला येतील, त्यामुळं त्यांना सगळ्यांना दर्शन मिळावे यासाठी रात्रभर मंदिर देखील खुलं राहणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आहेत. संध्याकाळी रात्री जो आहे तो साईबाबांचा सुवर्ण रथाची मिरवणूक जी आहे ती रात्री 9:15 वाजता निघेल. नक्की आपला हरीश होता साई मंदिर परिसरामध्ये आणि तो आपल्याला माहिती देत होता तिकडची सगळी की 3 दिवस कसा कार्यक्रम चालला, आजच्या मुख्य दिवशी काय काय कार्यक्रम असणार आहे. पुढे जाऊया. गुरुपौर्णिमा देशभर साजरी होते आणि मोठ्या संख्येनं भाविक वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आपली भक्ती आहे तिथं जात असतात. बुलढाण्यातील शेगावमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे. मिनी पंढरपूर म्हणजेच बुलढाण्यातील गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शेगावामध्ये भाविक दाखल होत आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज बुलेटिनची सुरुवात करतानाच आपण बघणार आहोत. ब्रेकिंग न्यूज आपण बघूया काय आहे या घडीची महत्त्वाची बातमी. लोकसभेमध्ये सुधारित परीक्षा विधेयकावर आजही चर्चा होणार आहे. राहुल गांधी आज दुपारी 12:30 वाजता आपली भूमिका मांडतील आणि जितेंद्र सिंह त्यावर साधारणपणे 2च्या दरम्यान उत्तर देतील असं कळतंय. लोकसभेमध्ये आज सुद्धा पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. या महत्त्वाच्या विधेयकावर दुपारी 12 वाजल्यापासून सभागृहामध्ये चर्चा होईल. काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी दुपारी 12:30 वाजता या विधेयकावर आपली भूमिका मांडतील आणि सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांची पूर्ण झाली आहे असंही कळतंय. सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दुपारी 2च्या दरम्यान चर्चेला उत्तर देतील असं कळतंय. पेपर लीकच्या घटनांना आळा घालण्याकरता आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणण्यात आलेलं आहे. या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळाली असं बघायला मिळतंय. अजून एक महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे आणि ती आपण या मोठ्या स्क्रीनवर बघणार आहोत. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचीच बातमी आहे. नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण आहे ते अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. CBI कडून 13 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. मोठी कारवाई आहे. 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेले आहेत. आरोपपत्रामध्ये 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश करण्यात आलाय. CBIच्या दाव्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झालेली आहे आणि अधिक तपास सुद्धा सुरू आहे असं सांगितलं गेलंय CBI तर्फे. आता TET पेपर फुटीच्या प्रकरणामधलं काय अपडेट आहे ते सुद्धा आपण बघूया. TETच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. TET पेपर फुटीतला जो आरोपी आहे त्याच्या संदर्भातली बातमी आहे. सोनू कुमार किशनलाल दिवाकर याला आज भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. दिवाकरवर TET प्रकरणातील इतर आरोपींसोबत संबंध नसल्याचा आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान आरोपीनं 2018 मध्ये महिम पत्रण छपाई कारखान्यातून काम सोडल्याचं तसंच आरोपींचा आणि सोनू कुमार दिवाकर याचा काहीही संबंध नसल्याचा आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय. आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. सोनू कुमार दिवाकर त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, CCTV मध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झालंय का ह्या पेपरच्या संदर्भात, हा ठपका मेहरबान न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आणि आम्ही त्याच्या संदर्भात मेहरबान न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे का हा फक्त त्यांचा मित्र होता, 2018ला त्यांच्याकडे काम करत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या महिमपत्रम कंपनीमधून राजीनामा दिलेला आहे. त्या ठिकाणाहून त्यांनी एक्झिट केलेला आहे. त्याच्यामुळे 2018 पासून ते आजपर्यंत त्याचा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये.